हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आज VGT ओरिजिनल चॅनलवर आणि आज आपण 10th इंग्लिश मीडियमचं 1.4 जी कविता आहे ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज, जी विलियम शेक्सपियर यांनी लिहिलेली आहे, त्या कवितेचं ॲप्रिसिएशन पाहणार आहोत. ठीक आहे. ॲप्रिसिएशन ऑफ पोएम ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज. द पोएम ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज इज बाय विलियम शेक्सपियर. म्हणजे ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज ही कविता विलियम शेक्सपियर यांनी लिहिलेली आहे. इट इज टेकन फ्रॉम शेक्सपियर्स प्ले ॲज यू लाईक इट. हे जे काही कविता आहे ती घेतलेली आहे शेक्सपियरच्या एका नाटकामधली आहे कविता, ज्या नाटकाचं नाव आहे, प्लेचं नाव आहे ॲज यू लाईक इट. ओके. इट इज अ मोनोलॉग बाय वन ऑफ द कॅरेक्टर्स इन द प्ले. हे काय तर एका कॅरेक्टरचं मोनोलॉग आहे. मोनोलॉग म्हणजे काय तर एका कॅरेक्टरचं जिथे वर्णन असतो तिथे मोनोलॉग असतो. एकच कॅरेक्टर म्हणत असतो, तिकडे बोलत असतो. ओके. जेव्हा दोन कॅरेक्टर येतात तेव्हा आपण डायलॉग बोलतो त्याला, बरोबर. तसं आता नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये काय म्हटलं, द पोएम इज रिटन इन ब्लँक वर्स. पोएम ब्लँक वर्समध्ये लिहिलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये रायमिंग स्कीम किंवा रायमिंग वर्ड्स नाही येणार, म्हणजे फ्री वर्स येणार. दॅट इज देअर इज नो राईम स्कीम, म्हणजे राईम स्कीम नाही आहे. बट देअर इज अ स्टेडी रिदम ऑफ 5 बीट्स. पण तिथे 5 बीट्सचा स्टेडी रिदम आहे. ॲम्बिक पॅरामीटर इन इच लाईन. प्रत्येक लाईनमध्ये ॲम्बिक पॅरामीटर आहे, म्हणजे वेगळं काहीतरी सांगितलं आहे प्रत्येक लाईनमध्ये. देअर आर मेनी फिगर्स ऑफ स्पीच. इथे पण बरेच फिगर ऑफ स्पीच आहेत, लाईक सिमिली, alliteration and repetition, but the one that stands out is metaphor. म्हणजे इथे बरेच फिगर ऑफ स्पीच आहेत, सिमिली आहे, ॲलिटरेशन आहे, रिपिटेशन आहे, पण महत्त्वाचा फिगर ऑफ स्पीच काय आहे तर मेटाफोर आहे. कोणत्या लाईनमध्ये दिले त्यांनी, इन द लाईन्स ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज अँड ऑल मेन अँड वुमन आर मेअरली प्लेयर्स. म्हणजे पूर्ण जग जे आहे, दुनिया जी आहे, ते एक स्टेज आहे आणि तिथे मेन आणि वुमन जे आहेत ते काय तर प्लेयर्स आहेत, म्हणजे ॲक्टर्स आहेत. देअर इज ॲन इम्प्लाइड कंपॅरिझन बिटवीन 2 डिफरंट थिंग्स. इथे काय केलेलं आहे तर कंपॅरिझन केलं आहे, म्हणजे तुलना केलेली आहे 2 डिफरंट थिंग्स, 2 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये काय म्हटलं आहे, इन दिस पोएम शेक्सपियर कम्पेअर्स लाईफ टू अ स्टेज. या पोएममध्ये, कवितेमध्ये शेक्सपियरने काय केलेलं आहे तर लाईफला कम्पेअर केलेलं आहे, लाईफची तुलना एका स्टेजबरोबर केलेली आहे, बरोबर. ही हॅज डिवायडेड लाईफ इंटू 7 स्टेजेस. त्याने काय केलं तर लाईफला 7 स्टेजमध्ये डिवाईड केलेलं आहे. इच हॅविंग इट्स ओन व्हेरिड क्वालिटीज अँड फीचर्स. प्रत्येकामध्ये काय तर त्याच्या स्वतःच्या वेगळ्या क्वालिटीज आहेत, फीचर्स आहेत. द थीम ऑफ द पोएम इज द सायकल ऑफ लाईफ. या कवितेचं थीम म्हणजे सेंट्रल आयडिया काय आहे तर लाईफची सायकल, म्हणजे जीवनाची पूर्ण सायकल आहे त्याच्यामध्ये. इट टेल्स अस हाऊ वन स्टार्ट्स आउट ॲज अन इन्फंट हेल्पलेस विदाऊट अंडरस्टँडिंग. कवीने या कवितेमध्ये सांगितलं आहे की कसं माणसाचं जीवन एका इन्फंट म्हणजे न्यूबॉर्न चाइल्ड, नवीन जन्मलेल्या चाइल्डसारखं होतं, विदाऊट अंडरस्टँडिंग. त्याला काहीच अंडरस्टँड नसतं, त्याला काहीच कळत नाही. अँड एंड्स द सेम वे. आणि त्याच प्रकारे ते काय करतो तर संपतो त्याचं लाईफ विदाऊट बिंग अवेअर ऑफ व्हॉट इज हॅपनिंग अराउंड वन. आणि त्याच्या आजूबाजूला काय होतं हे त्याला समजण्याआधीच त्याचं कसं जीवन संपतं, त्याबद्दल पण त्यांनी इकडे शेवटला सांगितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, कारण इंग्लिशशी रिलेटेड बऱ्याच व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. थँक्यू.